कर शिरी ठेवा, आरती ओवाळी तो मनोभावे करुणी सेवा। जय जय श्री शनी देवा। सूर्यसुता शनी मूर्ती तुझी आगाध कीर्ती, एकमुखे काय वर्णू शेषान चले स्फूर्ती। जय जय श्री शनी देवा। चैतन्य त्यागेश्वर महाराजांना आपण वंदन करूया। या कलियुगाचा राजा, सत्याचा सागर, सूर्यसोत, मी म्हणणाऱ्यांना पाचावर धारण करणारा, असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा, दंडनीयांना दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर करणारा, असा धर्मप्रिय, शिवप्रिय आणि तुम्हा आमांचा आराध्य देवता शनिदेव यांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया। आपण पाहत आहोत, प्रपंच करत असताना हा परमार्थ कसा असावा। आपण प्रत्येकजण परमार्थ हा करतच असतो। परमार्थ करत असताना प्रत्येकाने एक अपेक्षा असते, प्रत्येकाने एक भाव असतो, प्रत्येकाने एक उत्सुकता असते की मला त्यातनं काय प्राप्त होईल, मला साधना केल्याने काय प्राप्त होणार आहे, मला पुण्यकर्म करण्याने काय प्राप्त होणार आहे, ही अपेक्षा ठेवून साधना खूप लोक करत असतात। हे करत असताना साधना कशी करावी, साधना करत असताना आपली मनाची स्थिती कशी असावी, विचाराची दशा कशी असावी, हे आपल्याला लक्षात येत नाही। आपण नुसती साधना करत असतो, साधना करत असताना नुसत्याच अपेक्षा आपण ठेवत असतो। साधना होईपर्यंत अपेक्षा आपल्या मनातल्या कधी थांबत नसतात। मग आपण कायमस्वरूपी गरिबी, दरिद्री हे कायम असतं, हे निघून जातच नाही। आपल्याला वाटतं कायम पद्धतीनं, तात्या या की, आपण साधना खूप करतो। प्रत्येक वेळेस साधना करत 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 आपण इतकं थकून जातो। थकल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आपलं कुठंतरी चुकतं, साधना करण्याची ही पद्धत बरोबर नाही, हा मार्ग बरोबर नाही, म्हणून आपण तेव्हा मार्ग बदलायला जातो। सतत अपेक्षा ठेवत असतो। आवाज कमी करा, बरोबर। सतत अपेक्षा ठेवत असतो। बघा, एक गरीब माणूस होता। गरीब माणूस कधी चौकात जायचं नाही, चार लोकांमध्ये बसणं उठणं नाही, कुणाशी गप्पा मारणं नाही, तो फक्त आपल्या दारापुढे बसायचा आणि संध्याकाळ झाली की घरी झोपायचा। त्याला कधी कधी 4-4 दिवस मजुरी पण लागायचं नाही, काम पण मिळायचं नाही। पण तो काम न मिळाल्यामुळं तो उपाशी राहायचा। एक दिवस असा झाला की 8 दिवस त्याला कामच मिळालं नाही आणि घरी पण खायला काय नाही, खायला काय नसल्यामुळं तो व्याकुळ झाला। माईक दुसरं द्या ना। तो व्याकुळ झाला। कमी जास्त का होतं, ते कुठं नेलं तुम्ही, असं करताय ना समाजात। तो व्याकुळ झाला खूप। व्याकुळ झाल्यानंतर त्या रस्त्यातनं एक मनुष्य, पूर्वीच्या काळामध्ये काय असायचं, पेटी असायच्या, पेटी, संदूक म्हणायचं त्याला, त्या संदूक तो उचलून घेऊन जायचा। जात असताना त्याला ते उचलत नव्हतं त्या एका माणसाला, पण ते उचलत नसल्यामुळं आवाज बंद करा की,
तो उचलून घेऊन जात असताना त्याला उचलत नव्हतं. मग जेव्हा उचलत नव्हतं तेव्हा तो मनुष्य त्या बसलेल्या मनुष्याला म्हणाला की माझी संदूक तेवढी उचल, तुला 2 पैसे देतो. मग तो संदूक उचल म्हणण्यामध्ये त्या मजुराने आपल्या डोक्यावर घेतला आणि तो चालला. ते जात असताना त्याच्या पायात चप्पलसुद्धा नव्हते. उन्हाळ्याचे दिवस होते, खूप कडक ऊन होता. रस्त्याने जाताना डांबरावर जात असताना त्याचे पाय पडत होते. वर डोक्यावर संदूक होता, ओझं होतं, पाय तर पडत होते. जाणं तर गरजेचं आहे, गेल्याशिवाय तर 2 पैसे मिळणार नाहीत. तो वैतागला. जिथे झाड दिसेल, जिथं इमारतीची सावली दिसेल तिथं तो थांबायचा आणि तसंच पुढे जायचा. हे जात असताना तो वैतागून तो म्हणाला की बघा ना, ईश्वराने आम्हाला चप्पलसुद्धा खरेदी घेता येत नाही, एवढंसुद्धा आम्हाला मजुरी देत नाही आणि आमच्या नशिबी काय आहे. तो असं बडबड करायला लागला. पण तो ज्याची संदूक होती, ज्याची पेटी होती, तो आपलं शांतपणाने ऐकून घेतला. दोघंही आणखी काय 2 कासरे पुढे गेले. पुढे गेल्यानंतर तिथं चौक होता. चौकातनं एक मनुष्य तिकडनं येत होता. तो मनुष्याच्या पायामध्ये चप्पल तर सोडा, गुडघ्यापासून त्याचे पायच नव्हते. गुडघ्यापासून त्याचे पायच नव्हते. तो कसा तरी कपडे घातलेला, म्हणजे हाफ कपडे घातलेला आणि ढुंगणाने ढकलत तो पुढे निघायचा. तर चालता येत नव्हतं त्याला. तो सरकत पुढे यायला लागला आणि पुढे येत असताना त्या पेटीच्या मालकाने त्या मजुराला म्हणाला, ते बघ तिकडं काय चाललंय. त्या मजुराने तिकडं पाहिलं आणि त्याला दोन्ही पाय नव्हते, अंगावर कपडे नव्हते, गुडघ्यापासून सगळं गेलेलं होतं. आणि त्याला म्हणाला, तुला देवाने चप्पल घेण्याइतपत पैसे तुला दिले असते, पण त्याला चप्पल घालायला सुद्धा जागा नाही ना. तो उन्हात तडपडतोय, उन्हात मरतोय आणि तो रस्त्याने निघालाय. तर देवाने प्रत्येकाची क्षमता बघून दिलेली. मला सांगण्याचा उद्देश हे आहे की तुम्हाला तुमची क्षमता बघून दिलेली, जर त्याचा सदुपयोग नाही केला तर तुम्हाला चप्पल मिळणारच नाही. तसंच साधनेमध्ये सुद्धा आपण कुठेही साधना करतो, घरामध्ये पूजा करतो, धर्म करत असतो, पारायण करत असतो, पुण्यकर्म करतो. हे करत असताना मनोभावे जर मन ईश्वराने दिले, बुद्धी दिली, आपल्याला विवेक दिलाय, तर मनापासून केल्यानंतर आपल्याला देव पावणार. तुम्ही मनापासून नाही केलं तर पावणार नाही, पावणारच नाही. तुम्ही साधना कशी करताय यावर सगळं अवलंबून आहे. त्या माणसाला ईश्वराने 2 डोळे, 2 हात, 2 पाय व्यवस्थित दिलेला होता. कष्ट करणं, मजदुरी का असू द्या, पण मनोभावे जर कष्ट केला असता तर तिच्या पायात चप्पल आले असते. तर आपण सुद्धा साधना करत असताना जर प्रत्येक वेळेस आपल्या मनातलं विकारच जर वखत असाल, तुम्ही जर तुमच्या भावना जर व्यक्त करत असाल, साधना कमी आणि भावना व्यक्त करणं जास्त, साधना कमी आणि अपेक्षा जास्त, दानधर्म कमी आणि घरामध्ये म्हणावं थप्पे आमची इमारत व्हावी. ही आपल्या क्षमतेप्रमाणे, आपल्या कृतीप्रमाणे ईश्वराने आपल्याला दिलेलं आहे. माझ्या माहितीप्रमाणे कुठेही ईश्वराने आपल्याला कमी ठेवलेलं नाही आहे. मग ईश्वराच्या नावाने खडे फोडण्यापेक्षा ईश्वराने आपल्याला दिलेलं जे विवेक आहे, जे शक्ती आहे, जी ऊर्जा आहे, त्याचं मनोभावे तुम्ही जर सदुपयोग केलात तर तुम्ही सुद्धा ईश्वर होऊ शकता. मला हे सांगायचं आहे, लक्षात ठेवा. आपण सुद्धा ईश्वर स्वरूप होऊ शकतो. ईश्वराला शरीर नाही, तुम्हा आम्हाला शरीर आहे. प्राण्यांना आत्मा नाही, मन नाही, आपल्याला सगळं दिलेलं आहे. न धड आपण प्राणी राक्षस आहे, न देव आहे. मनुष्य प्राणी असा आहे. एकमेव मनुष्य प्राण्याला फक्त साधना करता येते. एकमेव मनुष्य प्राण्यांना पुण्य प्राप्त करण्याचं सामर्थ्य फक्त मनुष्यामध्ये आहे. हे आपण त्याचा उपयोग करत नाही. आपल्याकडं हा आळशी माणसाचं काम झालं. आपल्याकडं काय अशी अतिउल्लासी माणसं पण आहेत, अतिउत्साही माणसं. साधना कुठंतरी थोडंसं करायचं
आणि खूप काही मी विद्वान आहे, खूप काही माझ्याकडे ज्ञान आहे, खूप काही माझ्याकडे कल्पना आहे, खूप काही माझे विचार पवित्र आहे असं सांगत दुसऱ्याला फिरत राहायचं. सतत काही लोक आहेत हेच काम करत असतात. बसल्यानंतर मी किती मोठा आहे, मी काय करू शकतो, मी कसा वागू शकतो, माझी उंची किती आहे हे सांगण्याचं काम करत असतात. आपल्या असे खूप माणसं भेटत असतात. तुम्ही मार्केटमध्ये जा, बाजारात जा, प्रत्येकाचा बाजार वेगळा वेगळा. अध्यात्मातल्या बाजारामध्ये सुद्धा असे माणसं तुम्हाला भेटणार. आम्ही खूप वर्षापासून इथं सुद्धा बाहेर कधी कधी मला असं ऐकायला येतो की आम्ही महाराजांचे खूप जवळचे बरं का, आम्ही खूप वर्षापासून येतो. तुम्हाला कळतंय का? तुम्ही काल येऊन आम्हाला शिकवताय. आम्ही शनी महाराज खूप भक्ती केली, अशी खूप भक्ती केली, खूप भक्ती केली. अरे खूप भक्ती केली, तुझं आयुष्यच अजून 50 वर्षाचं झालं नाही, 1000 वर्ष तर झालं नाही ना तुझी भक्ती करायला. आपण कितीही मोठा असो, छोट्याचा आव आणला तर तुम्हाला आणखी मोठा होता येतो. जर मोठ्याचा आव आणलात तर छोटा झाला तर तुम्ही आयुष्यातनं उठून जाल. लक्षात ठेवा, आयुष्यातनं उठण्याची कल्पना मांडू नका. एक हिम्मत नावाचा मुलगा होता, हिम्मत नावाचा. तो मुलगा उद्याचं काम आज, आजचं काम आता, आताचं काम हातात, बरं का. हे याच्याबद्दल पटाईत होता. इतकं चपळ होता की कामामध्ये एक नंबर होता, व्यवसायामध्ये एक नंबर होता, एखाद्या मदत करण्यासाठी एक नंबर होता, सगळ्यांना सहकार्य करायचा, सगळ्या पद्धतीनं चांगला होता. पण असा होता, तुम्हाला 1 महिन्यापूर्वी जर त्यांनी तांब्याभर पाणी दिलं असेल तर अर्ध्या गावात सांगणार की यांना मी पाणी दिलं. एखाद्याला त्यांनी समजा चहा दिला असेल तर तो वर्षभर सांगत फिरणार की ह्या माणसाला मी चहा दिला होता 1 वर्षापूर्वी. म्हणजे अतिशक्ती, अति बडबड, म्हणजे मी काहीतरी केल्याचा थोडासा त्याला अभिमान असायचा. ईश्वराने 1-2 मुलाच्या रूपाने 1-2 मुलांना पाठवला आणि त्या मुलाच्या रूपाने त्याला बोलतं केलं. ते मुलं म्हणाले की तुझ्या एवढं चलाक कोण नाही, तुझ्या एवढं हुशार कोणी नाही, तुझ्या एवढं ज्ञानी कोणी नाही, मग एक काम करशील का? तो म्हणाला करीन. काय नाही, किरकोळ काम आहे. म्हणलं संध्याकाळचे साधारण, दुपारचे साधारण 12-1 वाजले होते. 1च्या दरम्यान असेल. काही सावली इकडे तिकडे असते, काही सावली इकडे तिकडे असते. पूर्वेकडे तोंड करून थांबल्यानंतर थोडंसं सूर्य कललेला होता, थोडीशी सावली 1-2-3 फुटावर सावली होती. त्या मुलाने सांगितलं तुझ्या डोक्याला तो हात लावायचं, सावलीतल्या तुझ्या डोक्याला हात लावायचं. आता हात लावायचं म्हणजे 3 फुटावर असलेला हात लावता येत नाही, तर 2 पावलं पुढे जावं लागेल. त्याला म्हटलं सहज हात लावून, सहज हात लावू शकतो. 2 पावलं पुढे गेला. जसं मला सांगा, 2 पावलं पुढे गेल्यानंतर ते डोकं पुढे जाणार का मागे येणार? हो, पुढे जाणार ना. तो 2 पावलं पुढे गेला डोक्याला शिवायला, ते सापडलं नाही. आणखी 2 पावलं गेला, सापडलं नाही. आणखी 4 पावलं गेला, राग आला त्याला, वैतागला, पळायला लागला. जसं ह्यो पळायला लागला तसं डोकं पळायला लागलं. असं तुमचं सुद्धा डोकं पळतं ना साधना करत असताना, विचाराने डोकं पळतं ना. तुम्हाला घावल का? नाही घावणार. तसं तुम्ही सुद्धा साधना करत असताना अहंभावामध्ये जाऊ नका, अहंकारामध्ये जाऊ नका, मस्तीमध्ये जाऊ नका, क्रोधामध्ये जाऊ नका, लोभामध्ये जाऊ नका. तुम्हाला हे पळवत राहील सतत. तुमच्या डोक्याला तुम्हाला त्या बाळाला हात लावता आला नाही, तसं तुम्हाला काय येणार आहे? अजिबात जमणार नाही. साधना करत असताना आळस करू नका, हे पहिला शब्द. आळस केला तर तुमच्या पोटाला सुद्धा मिळणार नाही. तो माणूस मजुरी करणारा होता, सर्वसामान्य मजुरी करणारा, त्याला बाहेर पडल्याशिवाय मजुरी करता येत नाही. तो घरामध्ये बसून राहायचा. त्याला त्या पद्धतीनं आपण सुद्धा साधना करत असताना अंग मोडून साधना केलात, आळस बाजूला ठेवलात, तो पार्ट जर बाजूला काढलात अंगातला, तर आपण व्यवस्थित साधना करू शकतो. पण साधना केल्याचं पुण्य प्राप्त झाल्यानंतर मात्र अहंकारात जाऊ नका.
नाहीतर तुमचे 2 पावलाच्या पुढे असलेलं तुमचं सावलीचं डोकं तुम्हाला शिवता येणार नाही. जमल का शिवता? कोण शिवणार आहे का सांगा? शिवू शकत नाही. पण मनामध्ये एक प्रकारची जिद्द ठेवा, एक प्रकारची जिद्द ठेवा. ईर्ष्या ठेवू नका. ईर्ष्या तुम्हाला घातक आहे, जिद्द घातक नाही. इच्छाशक्ती बाळगणं, मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून इच्छाशक्ती ठेवणं वाईट नाही आहे. बघा 1933 साली भारतामध्ये एक जादूगार होऊन गेला, एक महान जादूगार. तो जगामध्ये असा जादूगार झाला नाही आणि होणार नाही, आजही नाही. तो एक टीम होते हॉकीची, हॉकी खेळत होते. हॉकी खेळत असताना एक पंजाब टीम होता आणि एक कुठला तरी असा टीम होता. ते खेळत असताना एक चंचल असा मुलगा, एक साधारण 18-20 वर्षाचा मुलगा, त्याच्यामध्ये हॉकी खेळत असताना खूप सुंदरसं हॉकी खेळायचा. सगळे अवाक व्हायचे, सगळे अवाक व्हायचे. देश अवाक व्हायचा त्याच्या हॉकीवर, हॉकी खेळत असताना. तर तो हॉकी व्यवस्थित खेळत असताना पुढच्या पार्टीनं जे पुढचे त्याचे विरुद्ध दिशेचे मुलं असतात, त्या मुलाने त्याला चीड आलं, हा मुलगा चांगला खेळतो, ह्याला कुठेतरी आडवं पडलं पाहिजे म्हणून खेळता खेळता त्याने हॉकीची स्टिक, ते काठी असते, त्याच्या डोक्यावर हाणला. डोक्यावर जसा हाणला त्याच्या डोक्यातनं रक्त निघत होतं. रक्त निघत असताना त्याला बाहेर काढलं. बाहेर गेला, तो मलमपट्टी केला, डोक्याला पट्टी बांधला आणि पट्टी बांधून तो मध्ये आला. तो परत मध्ये आला. परत मध्ये आल्यानंतर जे विरोधी दिशेला खेळणारे मुलं सगळे अवाक झाले. सगळे विचार करायला लागले की हे 10 मिनिटात परत आला. आणि तो येताना तो म्हणाला, मी तुम्हाला सोडणार. काय म्हणाला तो? मी तुम्हाला सोडणार नाही. मी तुम्हाला सोडणार नाही हे म्हणल्यानंतर ज्याच्या विरोधात खेळत होते सगळे मुलं सावध झाले. खेळण्यापेक्षा त्यांचं लक्ष कशावर राहिलं? कशावर राहिलं? तो आता मला मारणार, कुठंतरी आडवं पडणार, कुठंतरी आम्हाला इजा करणार. ह्यांचं खेळण्यापेक्षा त्याच्यावर लक्ष राहिलं. त्यांनी 6 गोल केले. 6 गोल केल्यानंतर त्याची टीम जिंकली. तो म्हणजे ध्यानचंद. तो ध्यानचंद होता, जगातला एकमेव जादूगार होता. भारतीय जादूगार त्याला म्हणायचे, जादूगार म्हणायचे. त्याच्या नावाने पुरस्कार सुद्धा केंद्राने चालू केलेली आहे. असा हा ध्यानचंद. तुम्ही साधना अशी करा, अशी करा की तुमच्या विरोध, तुमच्या साधनेमध्ये आडवं पडणारी सर्व विकारांना सांगा, तुला मी सोडणार, तुला मी सोडणार. हे विकारांना सांगा. लोभ, माया, मत्सर, द्वेष, अहंकार, गर्व, याला सगळ्यांना सांगा तुम्ही, तुला मी सोडणार नाही. हे सांगू शकत नाही त्यांना, त्यांची मैत्री करताय तुम्ही. मग तुमची साधना कशी पूर्ण व्हायची? साधना होऊ शकते का पूर्ण? अजिबात होणार नाही. म्हणून ईर्ष्या ठेवू नका, जिद्द ठेवा. ध्यानचंदाने जिद्द ठेवली, त्याला एकच सूचना केली, तुम्हाला सोडणार नाही. ते सगळं सामना झाल्यानंतर त्यांना बोलून दाखवला, मी तुम्हाला सोडलं नाही. जर तुम्ही माझ्या डोक्यात मारला नसता तर मी 6 गोल केले नसते. त्याने टीम जिंकून दाखवले. तुम्ही विकारावर विजय मिळवा, सगळ्या विकारावर विजय मिळवा. असा विजय मिळवा की विकार तुमच्या भोवती सुद्धा फटकता फिरकता कामा नये. काय माणसाला साधण्याचा गर्व असतो, काय माणसाला खूप माणसं पाहतो, साधना केल्याचा त्यांना खूप गर्व झालेला असतो. खूप अभिमानी लोक असतात, खूप शिष्ट. काही लोक आपल्या आश्रममध्ये पण येतात, काही पंथाचे. आल्यानंतर सर्वसामान्यासारखं दर्शन घेत असताना त्यांची जर स्टाईल वेगळी असते, त्यांची मनस्थिती वेगळी असते. म्हणजे त्यांना दाखवायचं असतं मी कोणीतरी वेगळा आहे. मग कधी कधी आम्ही म्हणलं ना, प्रसाद घ्या, नाही आम्ही कुणाचं खात नाही. पाणी घ्या, नाही आम्ही कुणाचं पाणी शिवत नाही. म्हणजे त्यांना सांगायचं आहे की आम्ही तुमच्यापेक्षा किती मोठे आहोत. साधना करत असताना सुद्धा तुमची मनस्थिती सुद्धा अशीच होते. घरामध्ये मी एकटा श्रेष्ठ आहे, मी एकटा साधना करतो, मी साधना करतो म्हणून घराला घरपण आहे. हे मात्र आईर्भाव आणू नका, क्रोधामध्ये जाऊ नका.
एक 2-3 वर्षाचा मुलगा होता, छोटासा मुलगा होता. खूप छोट्या छोट्या गोष्टीतनं तुम्हाला समजावून सांगतो. त्याच्या आईवडिलांनी त्याला खूप सांगितलं. तो मुलगा काय सुधरत नव्हता. बघा, लहान मुलं सुधरत नसतील तर हे घे मोबाईल, घे खेळ, कार्टून. का तर आईला मिश्रीची डबाची आवड असते. ती मिश्रीची डबा घेऊन बसत असताना मुलगा अडचण होतो, म्हणून त्याला मोबाईल दे, कुठं टी व्ही लावून दे. बाप मग कुठंतरी लेझिम खेळत येत असतो. त्याची मजा असते, त्यात आनंद असतो बरं का, एक ऊर्जा असते. त्यांना वाटतं मिश्री लावणाऱ्यांना एक नशा असते असं वाटतं. दारू पिणाऱ्यांना एक नशा असते. ती नशा नसते, ती तुम्हाला संपवायला आलेली असते. बाटली तीच असते, दारू फक्त बदललेली असते. तसे मनुष्य तोच आहे. त्याचे विचार किती बदलायचा प्रयत्न करा, विचार काही बदलत नसतात दारूने आणि मिश्रीने, लक्षात ठेवा. ह्याच्यामुळं मुलं बिघडायला लागलेत, मुली बिघडायला लागलेत, लहान बाळ बिघडून जातं. ह्याला समजावण्याची पद्धत ती नाही आहे. एक हुशार बाप होता, मुलगा खूप कार्टा आगाव होता, खूप आगाव, खूप म्हणजे प्रमाणाच्या बाहेर आगाव होतं. मग त्यांनी काय केलं की आता युक्ती सुचवली. समोर एक झाड होतं, त्यांनी एक 25-30 खिळे त्या बाळाला दिले. तो बाळ रडायला लागला, क्रोध करायला लागला, काय पण फेकून मारायचा, काय पण तोडफोड करायचं, काय पण उचलायचं आणि टाकायचं. जेव्हा क्रोध येईल तेव्हा बाप जवळ गेला आणि त्या बाळाला म्हणला, तुला क्रोध आला ना, एक काम कर, एक खिळे घे, हातोडा घे, त्याला खिळे मार त्या झाडाला. मग त्या बापाने एक मारून दाखवलं. तुला राग आला ना, पळत पळत जायचं झाडाला, खिळे मारायचं. मग तो पोरगा राग आला की ते खिळे घ्यायचा आणि जोरजोरात आणि जायचं ते झाडाला, खिळे मारायचं, खिळे ठोकायचं. खिळे इतकं रागाने मारायचं. राग खूप असतो बघा, क्रोध, ज्यांना क्रोध आहे त्यांना बघा, आहे ना तुम्हाला क्रोध, क्रोधाचा अनुभव प्रत्येकानं आहे. तो झाडाला खिळे मारायचा. आज 10 मारला, उद्या 15 मारला. त्याच्यानंतर पुढे राग शांत झाल्यावर तो खिळे कमी करायला लागला. 15चे 10, 10चे 7, 7चे 5, 5चे 2. एक दिवशी काहीच खिळे मारला नाही, एक दिवशी काहीच खिळे मारला नाही. मग खिळे मारल्या नसल्यामुळं तो म्हणला, बापा माझा थोडासा राग शांत झाला आहे, मी आता राग करणार नाही, माझा क्रोध कमी झाला आहे. मग तेव्हा त्या मुलाला त्यांनी डोक्यावरून हात फिरवलं. त्याला बरं वाटलं बापाला. बापाला सुंदरसं बरं वाटल्यानंतर तो बाप म्हणाला, आता ते सगळं तुला परत जर क्रोध यायला लागलं असं वाटलं रे, वाटलं, पळत पळत जायचं, ते खिळे काढायचे. झाडाचे काय करायचे, पक्कड दिलेला होता आणि खिळे काढायचे. मग मुलगा थोडंसं क्रोध येण्यासारखं वाटलं की जायचा आणि खिळे काढायचा. सगळे खिळे काढले. सगळे खिळे काढल्यानंतर मुलगा म्हणाला, खरंच मला थोडंसं बरं वाटतं. तर मला सांगा, ही गोष्ट त्यांची नाही, हे तुमची आहे. हे तुम्ही समोर बसलेल्यांची गोष्ट आहे. तुम्ही सुद्धा क्रोधामध्ये जे अपशब्द वापरताय, जे बहिणीला वापरताय, आईला वापरताय, पत्नीला वापरताय, एखादी महिला असेल, एखाद्या नवऱ्याला वापरत असेल, एखाद्या बापाला वापरत असेल, एखाद्या भावाला वापरत असेल, एखाद्या मेहुण्याला वापरत असेल, हे अपशब्द जे वापरता हे क्रोधाने वापरता. हे अपशब्द तुम्ही परत घेऊ शकताय का? हे अपशब्दाचे जे त्याच्या हृदयावर वार झालेले आहेत हे पुसू शकताय का? पुसू शकताय का तुम्ही? नाही ना पुसू शकत. तो झाडाचा जो विद्रूपपणा आहे, ते खिळे मारलेलं आणि काढलेलं जे विद्रूपपणा आहे, हा पुसला जाईल का हो? पुसला जाईल? नाही जाऊ शकत. बाबांनो, मी खूप तळमळीने सांगतो, खूप आत्मीयतेने सांगतो, तुमचा क्रोध आवरायचा असेल तर देवापुढे डोकं आपटा, देवापुढे तंत्रमंत्र म्हणा, देवापुढे तुम्ही बसा, तुमच्या शर्टाच्या गुंड्या काढा आणि परत लावा. शर्टाच्या गुंड्या काढा आणि परत लावा. एखाद्या माऊलीला जर वाटलं राग आला तर पीठ घ्या आणि पीठ मळत बसा. अविचाराकडे जाऊ नका. साधना ही सांगते, साधना एकच सांगते, तुमचं राग आवरणं, तुमचं क्रोध आवरणं, ह्याच्यासाठी साधना करायचा असतो. साधना काय प्राप्त करण्यासाठी करायचा नसतो. तुमच्याकडे आहे ते व्यवस्थित टिकलं पाहिजे म्हणून साधना करायचा असतो. लक्षात ठेवा, साधना देवाकडे काय मागायचं नसतो. कुठल्याही साधूकडे जा, कुठल्याही देवाकडे जा, काही मागायचं नसतं. देवाला सगळं माहीत असतं, ह्याला काय कमी आहे, ह्याला काय दिलं पाहिजे आणि ह्याच्याकडनं त्याच्या बदल्यात काय घेतलं पाहिजे, ते देवाला माहीत असतं.
ईश्वर हा त्रिवार सत्य आहे. ईश्वर हा त्रिवार सत्य आहे. ईश्वर आहे. ईश्वर सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे, सगळ्यांच्या नजरेमध्ये आहे, सगळ्यांच्या भावनेमध्ये आहे, सगळ्यांच्या कार्याला तो सहकार्य करतो. तुमच्या क्षमतेप्रमाणे तुम्हाला तो मदत करत असतो. लक्षात ठेवा, फक्त त्याला ओळखण्याची दिशा मात्र तुमची चुकलेली असते. त्याच्याकडे पाहण्याची दृष्टी मात्र तुमची चुकलेली असते. त्याच्याकडे जायचा असतो, तो आरसा असतो, आरशामध्ये आपला चेहरा आपल्याला बघायचा असतो. देव म्हणजे मूर्त्या म्हणजे आरसे आहेत. तुमच्या चेहऱ्यावर लागलेले डाग जसे आरशासमोर बसून पाहताय, ते पुसून काढताय, आणखी काय बदल करताय, तसं देवाच्या मूर्त्या म्हणजे अंतरंगातला जो रोग आहे, अंतरंगामध्ये दडलेला जो युगो आहे, अंतरंगामध्ये दडलेला जे काय हे विकार आहेत, हे पुसून काढण्यासाठी ईश्वरासमोर आपल्याला जायचं असतो. याचा अर्थ तुमच्याकडे काय कमी आहे असं नाहीये, अजिबात नाहीये. पहिला प्रश्न मी पहिला काय सांगितलं, एक मजूर आळशी दारापुढे बसायचा. एक पेटीवाला आला, संदूकवाला, पेटी उचलायला लावला आणि पाहे पोळायला लागले. तेव्हा तिची जाणीव झाली, हे पाहे पोळतात हे त्याला माहीत असलं पाहिजे. चप्पल खरेदी करायची असते, पैसे देऊन माहीत असतं. चप्पल खरेदी करण्यासाठी मजुरी करावं लागते, मजुरी केल्यानंतर पैसे येतात, पैसे आल्यानंतर चप्पल घालावं लागतं. हे सर्वसामान्य ज्ञान आहे. आपण सुद्धा घरामध्ये आयत्या पिठावर काय म्हणतो आपण, रेगा मारतो आपण कारण असताना. काम करणारा करतो, कष्ट करणारा करतो, भाकरी करणारे करतात, स्वयंपाक करणारे करतात, कष्ट करून पैसे देणारे देतात. आपण मात्र रिकामं रुबाब घरामध्ये करत असतो. हे रुबाब करणं म्हणजे तुमचे अवगुण उधळणं, अवगुणाची उधळण करणं. दुसरी गोष्ट मी काय सांगितले की ईर्ष्या करू नका, जिद्द ठेवा. तिसरी गोष्ट काय सांगितली की हिंमत हारू नका. हिंमत हारू नका म्हणजे तुम्ही ओर ह्याच्यामध्ये जाऊ नका. मला काहीतरी कळतं, मी कोणीतरी वेगळा आहे, मला काहीतरी वेगळ्या पद्धतीनं कळतं, ही भानगडी सोडून द्या. हे ईश्वराला मान्य नाही आहे, कदापि मान्य नाही आहे. तो तिसरा प्रश्न, तुमचा क्रोध घालवायचा असेल तर कुणावर तरी शिंतोडे उडून तुमचा क्रोध बरं होणार नाही, कदापि होणार नाही. तुमचा क्रोध हे तुम्हालाच आवरलं पाहिजे. आवरायचं असेल तर साधनेशिवाय, धर्माशिवाय, अध्यात्माशिवाय पर्याय नाही.